हे तुमच्या बाबासाहेबाशी केव्हापासूनचे संबंधित असे म्हणजे गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात आहे. तुमच्या वडिलाचे असं म्हणणं आहे किंवा ते बहीण भावांसारखे लहानपणापासून वाढलेले तर तर त्याच्यावर तुमचं कसं होतं म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीशी कधी संबंध आलेले आहेत का दोघांचे? म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा, पण ते नुसतं ते क्षुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला. हे केव्हा घटना घडली अशी त्यांना केव्हा वाटलं हे असं तुम्हाला वाटतं? 2 मुली झाल्याच्या नंतर हे असं सगळं संशय वाढला की. नारायण फपाळ ज्या व्यक्तीनं बाबासाहेब आगे यांची हत्या केली त्या व्यक्तीच्या पत्नीचा इंटरव्ह्यू समोर आलेला आहे आणि तिचं स्पष्टीकरण हे समोर आलेलं आहे. नेमकं त्या नारायण फपाळची पत्नी नेमकं त्या इंटरव्ह्यू मध्ये काय म्हणाली आणि हे सगळं जे प्रकरण घडले ते कशावरून घडले तेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण पत्नीनं सगळा खुलासा याच्यामध्ये केलेला आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मित्रांनो, नारायण फपाळ यानं बाबासाहेब आगे यांची हत्या भर दिवसा रस्त्यावर केली. आजूबाजूला बरेच लोक होते आणि त्या लोकांमध्ये अगदी कोयत्यानं त्यांच्यावर सपासप वार केले. त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की अवघं महाराष्ट्र ती हत्या बघून हादरला आणि कुठेतरी एक धक्काच बसला, कारण एखाद्या माणसाला क्रूरपणे अशा प्रकारे मारलं जाते आणि बीड मध्ये खुलेआम अशा घटना घडतायत. आणि या घटनेचे बरेच विपर्यास झाले. बऱ्याच पैकी कशा प्रकारे बाबासाहेब आगे यांचे अनैतिक संबंध त्या बाईसोबत होते असं सांगण्यात आलं आणि काही जणांनी कौटुंबिक वादामुळे सांगितलं, काही जणांनी जुन्या पैशाच्या वादामधून सांगितलं, परंतु कारण अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. आणि हे कारण स्पष्ट झालं ज्या वेळेस नारायण फपाळ ज्या व्यक्तीनं यांची हत्या केली होती त्या व्यक्तीनं याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेस हा व्यक्ती गेला त्यावेळेस स्पष्टीकरण दिलं की मी बाबासाहेब आगेचा खून केलेला आहे आणि हा खून माझ्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते, त्याचं लफडं होतं आणि त्याच्यामुळे मी हा खून केला आहे, अशा प्रकारची कबुली किंवा अशा प्रकारची एक माहिती पोलिसांसमोर नारायण फपाळने दिली होती. परंतु ज्या वेळेस हे सगळं प्रकरण मीडियाला आलं, मीडियाला आल्यानंतर आता मीडिया शांत बसत नाही. मीडिया गेली पत्नीकडे, ज्या नारायण फपाळ यांच्या घरी गेली आणि त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ म्हणजे त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न मीडियाने केला. आणि नारायण फपाळच्या पत्नीनं त्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या जबाबामध्ये असं सांगितलेलं आहे की सगळं जे घडलंय ते संशयामुळे घडलेलं आहे. आगे आणि माझ्यामध्ये कुठलाही संबंध नव्हता. बाबासाहेब आगे आणि मी शेजारीच राहायचो. माझे आणि त्याचे बहीण भावाचे संबंध होते आणि हा संशय जो वाढला तो कुठून वाढला अशा प्रकारचा मीडियाने त्या महिलेला प्रश्न केला. त्यावेळेस त्यांचं उत्तर होतं की हा संशय जो वाढला तो वाढला हे माझ्या मुलीचे फोटो बाबासाहेब आगे यानं त्याच्या मोबाईल मध्ये काढले होते, अशा काहीतरी त्यांचं घडलेलं होतं आणि हे फोटो नारायण फपाळ यांनी बघितले आणि त्यावेळेस बाबासाहेब आगे यांच्यावर शंका घेतली किंवा जो नारायण फपाळ होता असं त्या पत्नीचं म्हणणं आहे. म्हणजे नारायण फपाळच्या पत्नीचं असं म्हणणं आहे की नारायण फपाळ जे होते ते संशयास्पद जास्त होते, संशय करणारे होते आणि त्या संशयावरून हे सगळं काही घडलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ही घटना जी घडलेली ती संशयावरून घडलेली आणि त्यांच्या घरचं सुद्धा म्हणजे नारायण फपाळच्या पत्नीच्या वडिलांचा सुद्धा जबाब आलेला आहे की बहीण भावाचे संबंध बाबासाहेब आगे आणि त्यांचे होते आणि हे जे सगळं घडले ते नारायण फपाळच्या संशयास्पद असणाऱ्या स्वभावामुळे घडले, अशा प्रकारची माहिती देण्यात आली. परंतु सोशल मीडियावरून जे प्रतिक्रिया येतात ते काही वेगळ्याच येतात. परंतु यामध्ये आता खुलासा होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण नारायण फपाळ यांनी केलेले आरोप पत्नीनं दिलेला जबाब हा खूप काही वेगळा सांगतो. कारण नारायण फपाळ हे खूप संशयास्पद होते आणि गावातला कुठलाही तरुण किंवा गावातला कुठलाही माणूस जरी त्यांच्या घरी गेला तरी सुद्धा ते संशय करीत होते, शिव्या देत होते, दारू पिऊन मला मारत होते, अशा प्रकारचा जबाब त्या पत्नीनं दिलेला आहे त्यांच्या.
मग याच्यामध्ये नेमकी आता सत्यता काय येते ही सध्या बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण हे प्रकरण खूप वळण घेताना दिसतंय आणि या प्रकरणावर बाबासाहेब आगे यांच्या कार्यकर्त्यांची, यांच्या गावकऱ्यांची सुद्धा भावना आलेल्या आहेत. बाबासाहेब आगेंचा खूप निर्गुणपणे हत्या केलेली आहे आणि ते अतिशय दुर्दैवी आहे. नारायण फपाळचे सगळे आरोप चुकीचे आहेत ना, आणि बाबासाहेब आगे हे पर स्त्रीला माते समान मानणारे होते आणि शिवरायांसारखे त्यांचे विचार होते, अशा प्रकारे सुद्धा कार्यकर्त्याकडून बोलण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि या प्रकरणामध्ये बाबासाहेब आगे यांना जर याच्यामध्ये त्यांचे काही संबंध नसतील किंवा याच्यामधून वेगळ्या काही प्रकारे हत्या झाली असेल तर नक्कीच हे उघड होणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या प्रकरणाबद्दल, पत्नीच्या, नारायण फपाळच्या पत्नीच्या या जबाबाबद्दल हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.